हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे विंटर स्पेशल मूग डाळ पालक भजी. तर त्यासाठी मी सालवाली डाळ अर्धा कप घेतलेली आहे. ती भिजवून 3 तास झाले आहेत भिजवून, आणि तिचे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक जुडी पालक घेतलेला आहे. पालकही बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यातले पाणी सर्व निथळलेले आहे. अशा प्रकारे आता आपण चला तर वाटण तयार करूया. मी हे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेले आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आता आपण वाटण तयार करतोय. मिरची तोडून घेऊया. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आले थोडेसे कापून घेऊया. अशा प्रकारे आता याचे वाटण तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वाटण हिरव्या मिरचीचे झाले आहे. आता यातच आपल्याला डाळ घालायची आहे. मी 1 चमचा डाळ काढून घेते, ती नंतर उपयोगात येणार आहे. आता याच्यामध्ये आपण थोडी थोडी डाळ घालून वाटण तयार करून घेऊया. जास्त फाईन करायची नाही आहे, जरा जाडसर भरडच करायची आहे. तर मी हे सर्व वाटून घेते. आता हे आपण वाटण काढून घेऊया. अशा प्रकारची जाडसर मी भरड वाटून घेतलेली आहे. आता ही काढून घेऊया. त्यात मी पाणी घातलेले नाही. अशाच प्रकारे सर्व डाळ मी पिसून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व डाळ पिसून घेतलेली आहे. काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पालक. फिरून घेऊया. यात मॉइश्चर निघतच आहे. अशा प्रकारे मी पालक हाताने दाबून यामध्ये पाणी एक्स्ट्रा पाणी काढून घालते. आता यात घालणार आहोत आपली चण्याची डाळ. आपली मुगाची डाळ आपण 1 चमचा काढली होती, ती घालून घेऊया. मिक्स करूया. डाळ आणि पालक एक जीव होतोय. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. मी 1 कप डाळीचं पीठ घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे 1 कप डाळीचे पीठ घेतलेले आहे. आपण थोडे थोडे करून यामध्ये मिक्स करून घेऊया. हे घालते. आता यात घालायचा आहे आपल्याला 1 चमचा अख्खा जिरा, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप. हे घालून घेऊया. मिक्स करूया. आता यात घालणार आहोत हळद पावडर,
चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातलेले आहे. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. आपले बॅटर छानसे झालेले आहे. आता मी हात स्वच्छ करून घेते आणि पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपण एक साईडला आपण तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. आता बॅटरकडे वळूया. मी एक चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे सोडा घातल्यावर आपली भजी चांगली फुलतील. आता तळण्यासाठी घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले तेल तापलेले आहे. आता आपण यात भजी सोडूया. अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भजी घालून घेतलेली आहे. आता थोडेसे जरा तापले की आपण हाय टू लो फ्लेमवर तळण्यासाठी ठेवणार आहोत. एक बाजू जराशी तळली की मग आपण उलटावूया. बघा तर फ्रेंड्स, आपला लास्ट घाणा झालेला आहे तळून. आता आपण यांना काढून घेऊया. अशा प्रकारे काढून घेत आहे. आता यासोबत आपल्याला मिरची तळायची आहे. मी हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहे. आता त्या तळण्यासाठी टाकते. अशा प्रकारे तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिरची तळून घेतलेली आहे. ही बघू शकता आपण. अशा प्रकारे ही मध्य प्रदेश इंदोरची वडा भजी आहे. अशा प्रकारची मी सुप्रसिद्ध हा वडा भजी आहेत. हा इंदोरमध्ये खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारची मी भजी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जवळून दाखवते. अशा प्रकारे आपली वडा भजी बनलेली आहेत. तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळत आहे. मी उलटवलेली आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर तळून घेऊया.
आता सर्व भजी उलटवलेली आहे. आता मीडियम टू लो फ्लेमवर तळून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, आपली भजी चांगल्या प्रकारे तळून झालेली आहे. खूप खमंग वास येत आहे. छानशी भजी आपली तयार झालेली आहे. काढून घेऊयात. बघू शकता आपण अशा प्रकारची आपली भजी तयार झालेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची भजी काढलेली आहेत. आता बाकीचे अशाच प्रकारे तळून घेते.